तुमचं नाव असताना थेट सचिन अहिरांना प्रवेश मिळतो आणि त्यांचं उपसभापतीपद फायनल होतं. कशा पद्धतीने बघताय? नाही, मुळामध्ये आमच्याकडे बहुमत आहे महायुतीचं आणि त्या बहुमतामुळे आमचे उपसभापती नक्कीच निवडून येणार आहेत. पक्षाची जी श्रेष्ठी आहे, पक्षश्रेष्ठी सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा निर्णयाप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये उमेदवारी किंवा निर्णय होत असतात. त्याप्रमाणे सचिन भाऊ अहिर यांनी माननीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून जो त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ती निश्चितपणे स्वागतार्ह आहे. 2002 ते 2019 17 वर्ष मी विधान परिषदेतली आमदार आणि शिवसेनेची नेता म्हणून काम केलेलं आहे आणि आताही शिवसेना नेता म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. ते काम मी नंतरही विधान परिषदेमध्ये करत राहणार आहे. परंतु गिरणी कामगारांचे प्रश्न, वेगवेगळ्या घरांचे प्रश्न, त्यांनी स्वतः गृहनिर्माण मंत्री म्हणून केलेलं काम, हे सगळं जर का पाहिलं तर त्यांचं स्वागतार्ह भूमिका आहे आणि माननीय शिंदेसाहेबांनी अंतःकरण उदार ठेवून हे सर्व कार्य पार पाडलेलं आहे आणि पुढेही पार पाडलं. एकीकडे प्रवेश देणं, त्याला उमेदवारी देणं, याच्यामुळे इतर काही नाराजी आहे आणि मुळात अशा स्वरूपामध्ये थेट दिल्यामुळे डिस्क्वालिफायचा काही नवीन मुद्दा येऊ शकतो. ते मुळात हे तांत्रिक जे मुद्दे आहेत ते वकिलांनी किंवा माननीय या संदर्भातले जे अधिकारी असतात त्यांनी उत्तर द्यायची असतात. मला असं वाटतं की नाराजीचा प्रश्नच नाही आहे. माननीय शिंदेसाहेबांनी निर्णय जाहीर केल्यावर सांगितल्यावरती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्यच होतं. कारण शिंदेसाहेब एखादी गोष्ट करतात की पक्षाच्या हितासाठी करतात याची आम्हाला खात्री असते आणि कुठेही कोणी लाडका आहे कोणी दोडका आहे असं त्यांच्या मनात कधीच नसतं आणि त्याच्यामुळे कोणाच्याही मनात नाराजी नाही आहे. आणि माझ्या स्वतःच्या संदर्भात बोलाल तर मला माननीय साहेबांनी शिंदेसाहेबांनी शिवसेनेचा नेता केलं. मी तिथे उपनेता म्हणून जवळजवळ 2005 ते 19 14 वर्ष काम केलं आणि इथे आल्याबरोबर मला नेता म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतर उपसभापती म्हणून सातत्याने मी म्हणेन ते निर्णय ऑनर केले, मला कॅबिनेट दर्जा दिला. अशा सगळ्या गोष्टी केलेल्या असताना पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करता येईल याची मला संधी ताई आपल्याला मिळू शकते का? काही आश्वासन दिले आपल्याला? तुमच्या शुभेच्छा माझ्याबरोबर ठेवा. पण उद्धव ठाकरेंचा दौरा एकीकडे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सुरू असताना आता ऑपरेशन टायगर आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातला नेता बाहेर पडणं म्हणजे बोलले की संपूर्ण महाराष्ट्र आमचं आहे आणि आम्ही महाराष्ट्राचे आहोत. त्यामुळे एकेका व्यक्तीच्यासाठी करणं ते जसं महत्त्वाचं आहे पण तेवढंच तो हेतू नाही आहे. त्यांच्यासारखं सचिन भाऊंचं कार्य हे महाराष्ट्रभर सगळ्यांना सुपरिचित आहे. ते एका अर्थाने अनेक घटकांचे आधारस्तंभ आहेत. प्रकल्पग्रस्त असतील या मावळातले कामगार असतील त्यांच्यासाठी ते सातत्याने काम करत असतात आणि अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांचे कष्ट त्या ठिकाणी राहून वाया घालवण्यापेक्षा स्वतः शिंदेसाहेब 24x7x365 या पद्धतीने जे काम करतात त्या कामाच्या मध्ये त्यांच्यावर उपसभापती म्हणून सचिन भाऊंवर जबाबदारी टाकली असेल तर त्याचा पक्षाला आणि आम्हाला सगळ्यांना फायदाच होणार. परंतु आता पुन्हा एकदा गद्दार या शब्दाची व्याख्या जी आहे ती आता पुन्हा रचली जाईल. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर गद्दार फोडणं खोके की या सगळ्यांनी स्वतःचं मनस्वास्थ्य सांभाळावं जेणेकरून तोंडातून अपशब्द बाहेर पडणार नाहीत. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सारखं घाण पसरवण्याचं काम त्यांनी करू नये. वैचारिक मतभेद जे आहेत ते वैचारिक मतभेद म्हणून स्वीकारण्याची परिपक्वता त्यांनी दाखवली तर एखादेच लोकांना त्यांचं काय म्हणणं आहे ते नीट समजेल. तर उद्धव ठाकरेंनी स्वतः आता स्वीकारलं पाहिजे की एकनाथ शिंदे खरं पक्षाचे नेते झालेले आहेत हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे का? आता मला आता असं आहे ना की एवढ्या मोठ्या नेत्यांनी काय करायचं याच्यावरती निर्णय देण्याएवढी मी मोठी नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतः शिंदेसाहेबांनी जो मार्ग निवडलेला आहे हिंदुत्वाचा राष्ट्रीयत्वाचा त्याच्यावरती आम्ही चाललो आहे. बाकीच्या लोकांनी काय करायचं ते ठरवलं. काही काल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या ज्या पद्धतीने म्हणजे स्तुती केली की देवेंद्र फडणवीस जर मुख्य पंतप्रधान होत असतील तर आमचा पाठिंबाच आहे. त्याच हेतू म्हणजे ते जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर ही स्टेप जी आहे ती एकनाथ शिंदेकडनं होते. मला काय वाटतं की हे जे सगळं त्यांनी बोलल्यावर आम्ही काय बोलायचं, मला काही त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यात इंटरेस्ट नाही आहे, रस नाही आहे. आम्ही ज्या मार्गाने चाललेलो आहे तो मार्ग आमचा जो आहे तो भगव्या ध्वजाला समोर ठेवून चाललेला आहे. कोणाला काय बोलायचं आहे ते बोलायला मोकळे. एक शॉर्ट रिएक्शन हिंदी में कि